महादेव मुंडेला मारण्यात आकाचा संबंध आहे, असा गंभीर आरोप आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना मुंबईत केला आहे। ते आज बुधवारी माध्यमांसमोर दुपारी साधारणतः 4 वाजण्याच्या दरम्यान ते बोलत होते। महादेव मुंडेच्या पत्नी उपोषणाला देखील आपल्या न्याय मिळण्याच्या मागणीसाठी बसणार आहे। मात्र या पत्नी जर उपोषणाला बसणार असतील तर ही बाब आमच्यासाठी बीड जिल्ह्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16 महिने झाले त्या माऊलीचा पती जाऊन तरी तिला न्याय मिळाला नाही, अशी खंत आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे। तसेच ते म्हणाले की महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजे, अशी ही आक्रमक भूमिका आमदार सुरेश धस यांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे। जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे। त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही पाहिजे। 16वा महिना लागला आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन। महादेव मुंडेचे मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि ज्या दिवशी तपास DYSP कडे दिलाय त्या दिवसापासून 12 ते 15 लोक परळीमधले गायब आहेत। जे गायब आहेत ते SPनी आणि LCB आणि तिथले DYSP यांनी उचलून आणावेत आणि जेलमध्ये घालावे। 100% आकाचा संबंध आहे। त्यांनी महादेव मुंडेंना मारले काच्या मुलाच्या भोवती ते नाहीयेत। मी 100% महादेव मुंडेंच्या सौभाग्यवती त्या माऊली बरोबर आहे। आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। हे जे 15-16 नावांनी सांगताय ते नावांची तुम्ही त्यांना लिस्ट दिली का आणि काय चर्चा झाली? हे बघा, या नावांची एसपीला मी यादी दिलेली आहे, डिटेल पत्र दिलेले आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत, कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत, कोणाकोणाचे जे आहे CDR चेक केले पाहिजेत, याचं डिटेल पत्र मी SP आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जी आहेत त्यांना दिलेलं। त्यांनी लवकरात लवकर आरोपी पकडावे।